नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा मंडळी, या वर्षी 21 ऑक्टोबर वार मंगळवार 2025 ला आली आहे दिवाळी. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा दिवस म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या दिवशी आपण न चुकता आपल्या घरातील पूर्ण स्वच्छता आपण आधी केलेलीच असते, पण यासोबत आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी, आपल्या घरात अखंड लक्ष्मी माता राहावी, यासाठी अनेक जण लक्ष्मीपूजन करत असतो. अहो मंडळी, मग आपल्याला या वर्षी लक्ष्मीपूजन कोणत्या शुभ मुहूर्तावर करावं? लक्ष्मीपूजन 20 ऑक्टोबरला करावं की 21 ऑक्टोबरला करावं? पूजेमध्ये साहित्य काय ठेवावं? अगदी घरातल्या ज्या वस्तू आहेत त्याच आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे. घरातल्या ज्या वस्तू आपण जर त्या पूजेमध्ये ठेवल्या तर आपल्या घरामध्ये धन धान्याची बरकत राहील. यासोबत तुमच्या घरामध्ये 1% नाही तर 1000 पटीने तुमच्या घरातलं अखंड लक्ष्मी राहणार आहे. या वस्तू कोणत्या, यासोबत जी पूजा आहे ती कशी करायची, मांडणी कशी करायची, अष्टदल कसं काढायचं, मंगल कलश कसं स्थापन करायचा, यासोबत किती दिवे लावायचे, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मंडळी, अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजे प्रदोष काळ असतो. सूर्यास्तानंतरचा काळ हा जवळपास 2 तासाचा कालावधी असतो. या काळामध्ये अमावस्या असणे आवश्यक असते आणि त्या काळातच आपण लक्ष्मीपूजन करत असतो. मग मंडळी, लक्ष्मीपूजन जे आहे त्याचं शुभ मुहूर्त काय, यासोबत लक्ष्मी जी पूजन आहे त्याची मांडणी कशी करावी, जे 5 सप्तधान्य आहे ते कोणते कोणते टाकायचे, याची संपूर्ण माहिती बघूया. चला तर बघा मंडळी, या वर्षी लक्ष्मीपूजन जे आहे त्याचे शुभ मुहूर्त बघू. 20 ऑक्टोबर 2025 ला रोजी दुपारी 3:44 अमावस्या तिथी सुरू होणार आहे. पण मंडळी, आपल्या हिंदू पंचांगानुसार किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये जी तिथी सूर्याने बघितली त्याच तिथीला आपण जे लक्ष्मीपूजन आहे ते करत असतो. मग जी तिथी आहे अमावस्या तिथी, हे जे सूर्य आहे तो 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवारी बघणार आहेत. मग आपण आपल्या पूर्ण भारतामध्ये जे लक्ष्मीपूजन आहे ते आपण 21 ऑक्टोबरला करणार आहोत. मग तुम्हाला सुद्धा 21 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:55 अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. मग तुम्ही या काळामध्ये जे लक्ष्मीपूजन आहे ते करू शकतात. या प्रकारे तुम्हाला जी शुभ तिथी आहे या शुभ तिथीवरच जी अमावस्या आहे त्या शुभ तिथीवर तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे. मग मंडळी, आता लक्ष्मीपूजन जे आहे त्याला साहित्य काय लागणार आहे बघा. मी पूर्ण साहित्य इथे ठेवले आहे. तुमच्याकडून जे शक्य झालं ते घ्या. माझा आग्रह नाही की तुम्ही ह्या वस्तू घ्याच. तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्याच वस्तू घ्या. आणि हो, आधीच सांगते, ही पूजा लक्ष्मीला आपल्या घरात आमंत्रित करण्यासाठी आहे. आपल्याकडे जर एखादा पाहुणा येत असेल तर आपण घर घाण ठेवतो का? त्याचं स्वागत करण्यासाठी आपण कोणतीही कमतरता सोडत नाही. मग मंडळी, तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीने यावं, तुम्ही माता लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी, तिला प्रसन्न करण्यासाठी, ती खुश होण्यासाठी तुम्हाला जितकी छान सजावट करता येईल तितकी छान सजावट करा. अगदी सोने चांदी नाही ठेवलं, पैसे नाही ठेवलं तरी चालेल, पण अगदी तिला प्रसन्न वाटेल, ती आनंदाने भरभरून जाईल असं तुम्हाला जे लक्ष्मीपूजन आहे ते करायचं आहे. ते लक्ष्मीपूजन तुम्हाला मांडायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, लक्ष्मीपूजन कसं करायचं तुम्हाला मी आधीच सांगितलं. हे पूर्ण मी साहित्य घेतलं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला जिथे पूजन करायचं आहे तिथली जागा स्वच्छ पुसून घ्या. त्यात थोडंसं गोमूत्र, हळद, कापूर टाका. आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती सर्व काढून घ्या. सर्वप्रथम आपल्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजे 21 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:10 पासून ते 8:40 पर्यंत पूजन करायचं आहे. मग या दिवशी तुम्हाला तुमचे अंगण अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे. सुंदर, छान, मोठी, अगदी डेकोरेटिव्ह जी रांगोळी आहे रंगाची ती काढायची आहे. त्यानंतर जो आपला उंबरठा आहे, उंबरठ्याचं लेपन आपल्याला करायचं आहे. कारण या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे. मग माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा यासाठी तुम्हाला न चुकता जे उंबरठा पूजन आहे ते करायचं आहे. घर अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे. मंडळी, या दिवशी अमावस्या आहे. तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्हाला या दिवशी न चुकता जी आपली लादी आहे किंवा फरशी आहे ती पुसताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचा मीठ, 1 चमचा कापूर, हळद, थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुमचं जी फरशी आहे ती पुसून घ्यायची आहे. याने सुद्धा आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते. पण पुसताना तुम्हाला शेवटच्या दारापासून ते मुख्य दरवाजापर्यंत नेऊन पुसायचं आहे. आणि त्यानंतर जे पाणी आहे ते मुख्य दरवाजाच्या साईडला फेकून द्यायचं आहे. यांनी 100% आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आता पूजन कसं करायचं, मी अशा प्रकारे जे चौरंग आहे मांडून घेतला आहे. त्यानंतर आता मी इथं 2 समया घेतल्या आहे अगदी शोसाठी. माझ्याकडे फुलं आहे
असं डेकोरेशन केलं आहे। सर्वप्रथम मी लक्ष्मी मातेचा फोटो घेतला आहे। तुमच्याकडे फोटो नसेल, मूर्ती असेल तरीही चालेल। अगदी तुम्ही 5-10 रुपयाचा जो फोटो मार्केटला भेटतो तो सुद्धा आणू शकता, असं काही नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी फोटो घेतला आहे, फोटोला स्वच्छ पुसलं। त्यानंतर सगळ्यात प्रथम आपण जे पूजन करतो ते म्हणजे दीप प्रज्वलन। मग आपल्याला आता सध्या दीप प्रज्वलन करायचं आहे। थोड्याशा अक्षता घेतल्या, 2 दिवे घेतले आहे। तुम्ही 1 घेऊ शकता, 2 घेऊ शकता। दिवे घेतले आहे, त्याखाली अक्षता टाकली आहे, त्यानंतर तेल टाकलं आहे, त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण केले आहे, फूल अर्पण केलं आहे। जो मंत्र आहे तो शुभम करोती तो म्हणा आणि त्यानंतर आपल्याला जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण सर्वात आधी जे पूजन करतो ते म्हणजे गणपतीचं। मग आपल्याला गणपती, माता लक्ष्मी आणि कुबेरदेव घ्यायचा आहे। आता मी प्रथम जे पूजन आहे ते करून घेतलं आहे। सर्वप्रथम मी माता लक्ष्मीचं पूजन केलं आहे। माता लक्ष्मीला श्रीसूक्त अतिशय प्रिय आहे। तुम्हाला शक्य झाल्यास, पण खरंच सांगते, अगदी हात सोडून सांगते, तुम्ही ही पूजा अगदी अर्धा तासात तुमची पूर्ण पूजा होणार आहे। पण तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीला तुमच्या घरात आमंत्रित करण्यासाठी या दिवशी न चुकता श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे। मंडळी, तुम्हाला येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावा, श्रवण करा, ओम महालक्ष्मी देवी नमः या मंत्राचा जप करा। आणि तुम्हाला शक्य नसेल, युट्यूब नसेल किंवा नेट नसेल तर तुम्ही जे अभिषेक आहे तर अभिषेक करताना ओम महालक्ष्मी देवे नमः, ओम महालक्ष्मी देवे नमः, ओम महालक्ष्मी देवे नमः असं सुद्धा म्हणू शकता। यासोबत शक्य असल्यास श्रीसूक्त सुद्धा लावू शकता। त्यानंतर तुम्हाला 11 वेळेस शुद्ध जल, त्यानंतर 5 वेळेस जे पंचामृत आहे ते अर्पण करायचं आहे, परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे। ताम्हणातून मी देवीला काढून घेतला आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना मी शुद्ध जलाने पंचामृताने अभिषेक करत आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला अभिषेक होईपर्यंत जप करायचा आहे। अथर्वशीर्ष लावता येत असेल, श्रवण होत असेल तर अवश्य करा। त्यानंतर मी गणपती बाप्पांना पुन्हा ताम्हणातून काढून घेतला आहे। त्यानंतर माझ्याकडे कुबेरदेवांची मूर्ती आहे। तुमच्याकडे कुबेरदेवांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता, सुपारी नसेल तर नाणं ठेवू शकता। तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर अगदी तुम्ही 5 रुपयाचा कॉईन ठेवा, किंवा तुमच्याकडे चांदीचे कॉईन असतील तरीही चालेल, श्रीयंत्र असेल तरीही चालेल, तसं काही हरकत नाही। नसेल अगदी तुम्ही 5 रुपयाचा कॉईन किंवा सुपारी सुद्धा मांडवू शकता। त्यानंतर मी परत कुबेरदेवांना स्नान घातलं आहे, त्यानंतर अभिषेक केला आहे आणि त्यानंतर त्यांना परत शुद्ध जलाने, पाण्याने, पंचामृताने अभिषेक केला आहे। त्यानंतर परत त्यांना ताम्हणातून काढून घेतलं आहे। त्यानंतर मी नागवेलीची पानं घेतली आहे। नागवेलीची पानं मी अशी मांडली आहे, त्यावर गणपती बाप्पांची थोडेसे खाली तांदूळ टाकले आहे। तांदूळांवर मी अक्षदा, हळद टाकली आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना त्यावर विराजमान केला आहे। त्यानंतर माता देवीला ठेवला आहे आणि त्यासोबत कुबेरदेवांना सुद्धा मी त्यावर ठेवला आहे। त्यानंतर परत मी त्यांना गणपती बाप्पांना गंध अक्षत अर्पण केले आहे। माता लक्ष्मीला गंध अक्षत अर्पण केले आहे। त्यानंतर कुबेरदेवांना गंध अक्षत अर्पण केले आहे। माझ्याकडे वस्त्रमाळ आहे कापसाची, मी ती कापसाची वस्त्रमाळ त्यांना अर्पण केली आहे। त्यानंतर फुलं अर्पण केली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, माझ्याकडे जी चांदीची कॉईन आहे माता लक्ष्मी आणि त्यासोबत गणपती, मी चांदीचे कॉईन घेतले, त्यांना अभिषेक केला आणि त्यानंतर वाटीमध्ये, आपण तसे कॉईन खाली ठेवू शकत नाही, मग वाटीमध्ये त्यांना थोडेसे तांदूळ टाकून देवीजवळ ते दोन्ही जे शिक्के आहे, कॉईन आहे ते ठेवले आहे। माता लक्ष्मीचं वाहन म्हणजे गज आहे, म्हणजे हत्ती आहे। मग यामुळे माझ्याकडे हत्ती होते, मी ते हत्ती सुद्धा पूजेत ठेवले आहे। मंडळी, तुमच्याकडे ज्याही लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्या सर्व तुम्ही या दिवशी पूजेत ठेवायच्या आहे। त्यानंतर माझ्याकडे चांदीचा करंड आहे। माता लक्ष्मीला कुंकू अतिशय प्रिय आहे, मग तो मी जे करंड आहे तो सुद्धा या पूजेमध्ये ठेवला आहे। यानंतर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणजे माशी सुद्धा माता लक्ष्मीला मछली अतिशय प्रिय आहे। अशी मान्यता आहे की ज्या घरामध्ये चांदीची अगदी छोटी मोठी कशीही असो, जर माशी असेल तर त्यांच्या घरामध्ये पैशाची कधीही कमतरता राहत नाही। खूप पैसा त्यांच्याकडे असत असतो, किंवा त्यासोबत जो पैसा आहे तो खर्च होत नाही। त्यासाठी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या धनतेरसला किंवा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अगदी छोटी मोठी चांदीची तुम्हाला जशी परवडेल तशी तुम्ही माशी आणू शकतात आणि तिचं विधिवत पूजन करा आणि त्यानंतर तिला तिजोरीमध्ये ठेवा। माझ्याकडे जी माशी आहे मी ती ठेवली आहे। त्यानंतर आज सोन्याची देखील पूजा करतात। माझ्याकडे जी सोन्याच्या वस्तू होत्या त्या मी यावर ठेवल्या आहे, त्यांचं सुद्धा पूजन केलं आहे। त्यानंतर माझ्याकडे एकाक्षी नारळ आहे। एकाक्षी नारळ सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। एकाक्षी नारळ मी याचे पूजन झाल्यानंतर परत कपाटामध्ये ठेवत असते। मग तुमच्याकडे एकाक्षी नारळ असेल तर तुम्ही ते अर्पण करा। पण मंडळी, या दिवशी एकाक्षी नारळाला विशेष महत्त्व आहे। तुम्ही जर एकाक्षी नारळ आणलं आणि ते देवीजवळ ठेवून पूजन केलं आणि त्यानंतर जर तिजोरीमध्ये ठेवलं तर याने सुद्धा तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदत असते। त्यानंतर मी 5 जे बोळकू आहेत किंवा सुगडं आहेत ते घेतले आहे।
त्यामध्ये 5 लक्ष्मीकारक वस्तू टाकल्या आहेत. आता यामध्ये तुम्ही जे तांदूळ आहे ते एकामध्ये टाकले आहे, त्यानंतर गहू टाकले आहे, त्यानंतर साखर टाकली आहे, एका याच्यात मूग टाकले आहे आणि एका याच्यात जो प्रसाद आहे लाह्या बत्ताशेचा तो टाकला आहे. यासोबत तुम्ही धने, हळकुंड किंवा पैसे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्हाला 5 सुगडे भरायचे आहे आणि ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. ह्या ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत. आता पैसे सुद्धा मी ठेवले आहे. तुमच्याकडे कोरा नोटा असेल, पैसे असेल, तुम्ही ठेवू शकता, तुम्हाला फोर्स नाही. सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी आपल्याला मंगल कलशची स्थापना करायची आहे. आपलं जेव्हा जे पूजन आहे, दीप पूजन झाल्यानंतर आपल्याला लगेच मंगल कलशची स्थापना करायची आहे. मंगल कलशचं स्थापन करताना आपण या दिवशी लक्ष्मी पूजन करत आहोत. मग लक्ष्मी पूजन करताना तुम्हाला या दिवशी तांदळाने अष्टदल काढायचा आहे. अशा प्रकारे अष्टदल काढा आणि त्यानंतर जो मंगल कलश आहे तो स्थापन करा. माता लक्ष्मीने आपल्या घरात स्थिर राहावं, माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड राहावं, यासाठी आपण मंगल कलशची स्थापना करत असतो. त्यामध्ये माता लक्ष्मी म्हणजे आपण श्रीफळाला सुद्धा मान देतो, नागवेलीचे पान सुद्धा महत्वाचे असतात. मग आपल्याला अशा प्रकारे आपल्याला तांब्या घ्यायचा आहे, तांब्यावर स्वस्तिक काढायचे आहे. तांब्यामध्ये आपल्याला एक फूल, गंध, अक्षदा टाकायचे आहे, त्यानंतर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आहे आणि त्यानंतर जे नारळ आहे, श्रीफळ आहे त्यावर स्वस्तिक काढायचे आहे आणि आपल्याला अष्टदलच्या वर जे मंगल कलश आहे त्याची स्थापना करायची आहे. परत हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. असं केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या घरामध्ये अखंड वैभव राहत असतं. त्यानंतर तुम्हाला जसं डेकोरेशन करता येईल तसं करा, पण न चुकता या दिवशी तुम्हाला जितक्या दिवे आहेत तितके दिवे तुम्हाला लावायचे आहे. ह्या दिव्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव अखंड राहत असते. मग तुम्हाला जसं शक्य झालं तसं तुम्ही पूजन करा आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये आमंत्रित करा. असं केल्याने आपल्या घरातलं जे वैभव आहे ते टिकून राहतं आणि जो वैभव जास्त पैसा आहे तो सुद्धा अखंड आपल्या घरात राहत असतो. अतिशय साधा, अतिशय प्रभावी उपाय आहे, निश्चित करावा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. तुमचं आयुष्य अगदी दिव्यासारखं उजळून निघावं हीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.